मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता एक हिंद केसरी किताबाचं मैदान होते 21 एप्रिल 2026. कोरेगाव हिंद केसरी मानाचं हिंद केसरी मैदान, कोरेगाव हिंद केसरी मैदान. आणि या मैदानामध्ये मित्रांनो अनेक रथी महारथी नंदी आपल्याला टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणते टॉपचे पहिरे जे आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसतील, ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोलशेठ धुमा सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. मित्रांनो, बक्कासूर आपल्याला लागोपाठ बऱ्याच मैदानामध्ये आत्ता पळताना दिसला. काही मैदानामध्ये मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला आणि काही मैदानामध्ये सेमीला हार झाली. मित्रांनो, बक्कासूर आपल्याला अनेक मैदानामध्ये टॉपचे पैरे घेऊन पळतोच, परंतु बक्कासूर हा एकमेव नंदी आहे मित्रांनो, जो नवीन नंदी घेऊन देखील गुलालासाठी पात्र होतो. आणि आपण बघितलं असेल लागोपाठ 2 मैदानामध्ये बक्कासूर हा मित्रांनो नवीन नंदी घेऊनच आपल्याला पळताना दिसला. मित्रांनो, या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बक्कासूरचा पहिरा कोण असेल? मित्रांनो, बक्कासूर आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांच्या सर्जासोबत पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल पाठीमागं ही जोडी आपल्याला निमसोड येथे बडेबाबा केसरी मैदानात पळताना दिसली होती आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. असा हा साज मित्रांनो बक्कासूर आणि घोटकरांचा सर्जा. त्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखळवाडी फलटण यांचा मित्रांनो पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा. अनेक दिवस झाले मित्रांनो सर्जा आपल्याला गुलालासाठी संघर्ष करत होता आणि अखेर मित्रांनो संघर्ष संपला गुलालासाठीचा. आणि काल मित्रांनो अमरशेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारोंड एक्सप्रेस, वाईल्ड गोल्ड चिक्या आणि पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा हा साज आपल्याला एकसर मैदानामध्ये पळताना दिसला. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सर्जा आणि चिक्या. सुंदररित्या अशी मित्रांनो गाडी पळाली सर्जा आणि चिक्याची आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि नक्कीच सर्जा आपल्याला हात जोड आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो, टॉपचं स्पीड लागलं होतं काल या गाडीला. नक्कीच कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील आपल्याला चिक्या आणि सर्जा हा जोड पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आदत वयामध्ये ज्या नंदींनी त्यांच्या मालकाचं व त्याचं नाव अजरामर केलं, असं मित्रांनो 2 नंदी आदत किंग सचिन आणि आदत किंग लक्षा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी सचिन आणि राजू पाटील आगाव शिवनगर यांचा हिंद केसरी लक्षा आणि सचिन. मित्रांनो, हा जोड आपल्याला पुन्हा एकदा या भव्य दिव्य असं हिंद केसरी कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आत्ता मित्रांनो जे भव्य दिव्य असं पाठीमागं मैदान झालं औंध या ठिकाणी ज्योतिर्लिंग केसरी मैदानाचं, त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सचिन आणि लक्ष्य एकाच जोट्यामध्ये पळताना दिसले. सुंदररित्या मित्रांनो गाडीला स्पीड लागलं होतं आणि त्या ज्योतिर्लिंग केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरला हा जोड सचिन आणि लक्ष्य. आणि नक्कीच येणाऱ्या या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील आपल्याला हात जोड पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो घरनिकीकरांचा चटणी भाकरीवरचा पैलवान, घरनिकीकरांचा राजा, आपण बघितलं असेल बक्कासूर आणि घरनिकीकरांचा राजा आपल्याला भव्य दिव्य अशा मैदानात पळताना दिसला. परंतु मित्रांनो बक्कासूर आणि घरनिकीकरांचा राजा सेमीला हार झाली. आणि नक्कीच घरनिकीकरांचा राजा आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो जो सुंदर आहे, चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळख आहे मित्रांनो सुंदरची. सुंदर 11-11 आणि घरनिकीकरांचा राजा हा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जो फॉर्च्युनरचा मानकरी ठरला होता, असा मित्रांनो 1-2 का 4, 4-2 का 1 त्याचं नाव आहे मित्रांनो लखन. असा मित्रांनो लखन आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची जी नवीन खरेदी आहे मित्रांनो मल्हार 11-11, तो देखील मित्रांनो आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो
बिनजोड मध्ये धुमाकूळ घालतोय. लखन आणि मल्हार 11-11 हा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. हे होते मित्रांनो काही संभाव्य फिक्स टॉपचे पैरे जे कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये